नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट। आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण, अर्थात हेल्थशी रिलेटेड। आजचा विषय आहे मुतखडा, रिनल स्टोन, किडनी स्टोन। कितीतरी जणांना मुतखड्याचा, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो। का होतो, कसा काय होतो, त्याच्यावर उपचार काय आहे, त्याच्याने त्रास काय होतो, लक्षणं काय होतं। बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतात की होतोच कसा काय, प्लस मुतखड्याचं दुखणं असह्य असतं, सहन करण्याच्या खूप पलीकडे, अक्षरशः पेशंट गडाबडा लोळतो, एवढं दुखणं जोरात असतं ते। मग आता हा का होतो आणि कसा बरा करायचा ह्याच्यावर आपण आज बघणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल। सो बघा, आपण जे काही पाणी पितो ते किडनीमध्ये, किडनी हे आपल्या शरीराचे फिल्टर्स आहेत असं समजून चला। सो किडनीमधून सगळं पाणी क्लिअर होऊन जातं, फिल्टर साफ होऊन जातात, रक्त शुद्ध होऊन जातं, खराब पाणी येते युरिन मार्गे, लघवी मार्गे निघून जातं आणि परत स्वच्छ रक्त येते, पूर्ण शरीरभर फिरायला तयार होऊन जातं। तर आता बघा, मी दाखवते तुम्हाला, ही डायग्राम आहे, ही आहे किडनी। बाहेरून अशी दिसते, आतून कट केल्यावर अशी दिसते। किडनीमधून फनेल शेपमध्ये ट्यूब निघतात, त्याला युरेटर म्हणतात। त्याच्यातून आपलं फिल्टर जे झालेलं जे काही रक्त आहे त्यातून जे खराब पाणी निघालंय ते यातून खाली येतं, युरिनरी ब्लॅडरमध्ये येतं आणि तिथून मग युरिन पास होऊन जाते। सेम दुसऱ्या साईडला पण घडतं। आता कट केल्यावर अशी दिसते। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटे 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 फिल्टर्स दिसतील, यू शेपमध्ये जे काही आहेत ना ते फिल्टर्स आहेत असं समजा, सोप्या भाषेमध्ये। आपल्याला आपण जमेल तेवढं सोप्या भाषेमध्ये घेणार आहोत। आता ह्यातून जेव्हा फिल्टर्स होतं आणि खराब पाणी म्हणजे युरिन आपली इथून बाहेर निघते, पण समजा युरिन बराच वेळ इथे साचून राहिली ह्या पोर्शनमध्ये, किंवा प्रेशरने पास नाही झाली युरिन, मग काय होतं, मग इथे कचरा कलेक्ट व्हायला सुरुवात होते। कचरा कलेक्ट होतो म्हणजे आता कुठला कचरा, युरिनमध्ये बऱ्याच प्रकारचे गोष्टी निघतात। मग युरिया आहे, कॅल्शियम आहे, नायट्रोजन आहे, बरेच जे इलेमेंट्स आहेत, मिनरल्स आहेत, भरपूर प्रकारचे त्याच्यातून डेब्रिस निघतात। अगदी इन्फेक्शन असेल तर पस सेल्स सुद्धा निघतात, ब्लड सेल्स पण निघतात। तर आपली युरिन किती क्लिअर पास होते त्याच्यावर तुमचं अंदाज येऊन जातो की तुमचं फिल्टर किती इझिली आणि स्वच्छपणे साफ होतं। जर तुम्ही पाणी भरपूर पित नसाल, कमी पाणी पिताय, आता फॉर एक्झाम्पल एक समजा आपण म्हणतो बोरचं पाणी किंवा जड पाणी किंवा क्लोरिनेटेड वॉटर वगैरे हेवी पाणी जे असतं ते पाणी एखाद्या ग्लासामध्ये भरून ठेवा। बरेच दिवस भरून ठेवलं, सारखं सारखं त्याच्यामध्येच भरत राहिलं की काही भांड्यांना बघा तिथे पांढरा खार असा तयार होतो, तिथे पांढरं सेडिमेंट तयार होतं, भांड्याच्या बाजूला पांढरं पांढरं तयार असतं। किती पण वॉश केलं, काही काळानंतर पाणी तापवलं की त्या तापवणाऱ्या भांड्याला सुद्धा काही काळानंतर पांढरा थर तयार होतो। मग तो एक तर खूप घासून काढावा लागतो, नाहीतर बऱ्याच वेळा घासून सुद्धा निघत नाही, हळूहळू त्याची पावडर किंवा खपल्या निघतात। आता ते खपल्या झाल्या म्हणजे त्याचे क्षार, पाण्यातले जे क्षार आहेत ते बसून बसून त्या भांड्याला त्याची खपली पकडली, ते पांढरं सेडिमेंट तयार झालं, पांढरी पावडर तयार झाली, ती तिथे बसून बसून घट्ट होऊन गेली। मग ते तर आपण पांढरं तर काही पाण्यामध्ये टाकलं नव्हतं ना, पण पाण्याच्या आतमध्ये ऑलरेडी क्षार अति प्रमाणात होते। मग ते क्षार बसून बसून पाणी तर उडून गेलं, पाणी शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी उडून जातं, त्यातले क्षार आहेत, त्यातली काही घाण असेल ती खाली बसून जाते भांड्यामध्ये। मग तसंच सेम आपल्या किडनीमध्ये होतं, म्हणजे आपले फिल्टर्स धरा त्याच्यामध्ये तसंच सेम प्रोसेस होते। सो जर तुमची लघवी खूप कॉन्सन्ट्रेटेड असेल, म्हणजे बऱ्याच जणांना सारखी सारखी लघवीला जायची सवय नसते किंवा ऑफिसेसमध्ये आपण सारखं सारखं युरिनला जाऊ शकत नाही, मग त्यावेळेला लघवी तिथेच साचून राहते। मग ते साचून राहिली की त्या नळ्यांमध्ये, किडनी फिल्टर्समध्ये, युरिनरी ब्लॅडरमध्ये, म्हणजे मूत्राशय, मूत्रपिंड जे काय असतात त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हा क्षार सेटल व्हायला लागतो, साचायला लागतो। मग तो साचला तिथे, तो चुरा पहिले साचतो, चुरा हळूहळू हळूहळू तो पण वॉश होऊन नाही गेला तर हळूहळू तो चुरा एकत्र होऊन त्याचे बनणार खडे, त्यालाच म्हणतो आपण मुतखडा। मग आता हा मुतखडा कुठे तयार होणार, किडनीमध्ये तयार होऊ शकतो, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे।
किडनीत तयार होतो, इथे राहू शकतो, इथून तो खडा पास व्हायला लागतो, पुढे पुढे येतो, इथे पण अडकून बसू शकतो. आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता, इथे एक खडा आहे, इथे एक खडा आहे. सो असा खडा इथे तयार होऊ शकतो. इथे जोपर्यंत तो खडा फिरतोय, ही जागा मोठी असते, फनेल शेप आहे, पण हा मोठा स्पेस असतो. सो ह्याच्यामध्ये जर खडा कितीही मोठा असला ना तरी सुद्धा इझिली फिरू शकतो पाण्यातल्या पाण्यामध्ये. त्यामुळे तोपर्यंत तिथे दुखत नाही. कधी कधी लघवी इथे साचून राहते बराच वेळ, तर मग इथे खडा होतो तयार. सो खडा इथे सुद्धा तयार होऊ शकतो, इथे सुद्धा तयार होऊ शकतो. पण जोपर्यंत तो पाण्यात फिरत राहतो, इथे पाण्यात फिरत राहतो, तोपर्यंत तुम्हाला दुखणार नाही. स्टोनचं कधी दुखतं, मुतखड्याचं दुखणं कधी सुरू होतं, जेव्हा हा खडा इथून खाली पास व्हायला लागतो. आता फॉर एक्झाम्पल इथे हा खूप मोठा खडा आहे, हा जेव्हा इथे खाली यायला लागतो तर तुम्ही बघाल लहान ट्यूब होऊन जाते, ही नळी छोटी होऊन जाते. मग आता एवढ्या छोट्या नळीतून हा एवढा मोठा खडा निघू शकेल का? नाही निघणार. मग म्हटल्यावर कुठेतरी एका पोझिशनला येऊन तो अडकतो. हा जर इथे कुठे अडकला तर अडकल्यावर काय होणार? स्टोन कधी पण गोल नसतो, खडबडीत दगड आहे तो स्टोन ना, दगड गुळगुळीत नसतो. गुळगुळीत रेअरली असतो सुद्धा, असं काही नाही की नेहमीच काटेरी असतो, पण तो खडबडीत असतो. मग खडबडीत असल्यावर त्या पाईपमधून पास होताना त्याला घासणार, घासल्यावर कुठेतरी त्याला कट मारणार, आतून स्क्रॅच मारणार. मग कट मारला, स्क्रॅच मारला किंवा ताणली गेली ती ट्यूब, जी नळी आहे ती जर ताणली गेली, खडा मोठा असल्यामुळे तिच्यावर ताण पडला, तर मग ती दाखवणारच ना तिची लक्षणं. म्हटल्यावर दुखतं, अशा वेळेला दुखायला लागतं. बरं, किडनी आपल्या बॅक साईडला असते, म्हणजे इथे किडनी ह्या बॅक साईडला असते. इथून पूर्ण ट्यूब खालपर्यंत जाते लघवीच्या पिशवीपर्यंत. मग तिथे जर जाते तर तिथून कळ तुमची इकडून चालू होते. मोस्टली मुतखड्यामध्ये कळ आपल्या मागच्या बाजूने सुरू होते. डाव्या बाजूला खडा असेल तर डाव्या बाजूने सुरू होईल, उजव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूने सुरू होईल. तिथून कळ चालू होते. मग म्हणून बऱ्याच वेळा पहिल्यांदा कंबर दुखायला लागते. मग हळूहळू हळूहळू दुखणं ते पुढे येत राहतं. पुढे दुखणं येऊन मग लघवीच्या जागेच्या इथे दुखतं. पण एका बाजूला असेल तर एकाच बाजूला दुखेल, दुसऱ्या बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला. आता ह्याचा रिफ्लक्स म्हणून याच्यात बॉडी रिॲक्शन काय देते? फिल्टर्स लगेच ब्रेनला सिग्नल पाठवतं की मला त्रास होतोय, म्हणजे किडनी लगेच ब्रेनला सिग्नल पाठवते मला त्रास होत आहे. त्याचा रिफ्लेक्स म्हणून तुम्हाला ॲसिडिटी होते, उलटी आल्यासारखं वाटतं, मळमळतं, नॉशिया वॉमिटिंग ज्याला म्हणतो आपण ना, ते सुरुवात होऊन जाते. मग आपण म्हणतो ॲसिडिटी झाली म्हणून उलटी असेल. काही काही जणांना दुखत पण नाही, फक्त उलटी मळमळ चालू असते. पण मग ज्यावेळेला कधी सोनोग्राफी केली जाते तेव्हा कळतं की हे ॲसिडिटीचं दुखणं नाही आहे किंवा ॲसिडिटीमुळे उलटी नाही आहे. मुतखडा आहे आतमध्ये, स्टोन आहे, किडनी स्टोन, त्याचं रिफ्लक्स म्हणून ॲसिडिटी तुम्हाला चालू झालेली आहे. ते काहीतरी बॉडी रिॲक्शन द्यायला सुरुवात करते. सो आपल्याला त्यामुळे वेळीच तिकडे लक्ष द्यावं लागतं. दुखत नाही मग मला स्टोन नसेल, फक्त ॲसिडिटीची गोळी द्या डॉक्टर की होऊन जाईल, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण कुठेतरी छोटा आजार आतमध्ये सुरुवात होत असेल तर वेळीच कळून जातो. तो छोटा स्टोन असेल, इझिली पास आउट होऊ शकतो, औषधांनी जाऊ शकतो. दरवेळेला मुतखड्यासाठी ऑपरेशनच केले पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामुळे मुतखड्याला उपचार आहेत. हां, एका लेवलच्या वर गेलं तर मग मात्र ऑपरेशन करायचा सल्ला आम्ही देतो. आता लेवलच्या वर गेलं म्हणजे कसं? आता तुम्ही म्हणाल, बऱ्याच जणांचं हेही म्हणणं असतं की लघवी अडकत नाही आहे माझी, लघवी लालही होत नाही आहे, लघवी पिवळीही होत नाही आहे, मग मुतखडा कशावरून? मुतखडा नसेल मला, फक्त ॲसिडिटीच असेल किंवा फक्त दुखतंय, काहीतरी जड उचललं म्हणून कंबर दुखत असेल. पण ती लक्षणं खरंच मुतखड्याची आहे का इतर कशाची आहेत ते तुम्हाला करायला एक्सरे किंवा सोनोग्राफी अशा आपल्याकडे प्रोसिजर्स होतात. त्या टेस्टमधून आपल्याला कळून जातं की नक्की कारण काय आहे. पण आपण काय म्हणतो, कंबर दुखते, कंबरदुखीची गोळी सर्रास तुम्ही मेडिकलमधून घेता, उलटी होते, उलटीची गोळी मेडिकलमधून घेता आणि मेन आजार आतमध्ये तसाच राहून जातो. मग तो कधी डोकं वर काढतो? जेव्हा खडा खाली सरकायला येतो आणि एका स्पेसिफिक ठिकाणी अडकतो तेव्हा खूप दुखायला लागतं आणि मग कंट्रोलच्या बाहेर त्रास पेशंटला व्हायला लागतो. मग काय करू काय नको सुचत नाही. वेळी अवेळी रात्री अगदी 2-4 वाजता सुद्धा दुखणं चालू होऊन जातं. आणि मग काय करायचं आता? मग हॉस्पिटलाइज व्हा, मग ऑपरेट इमर्जन्सीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. सो काही गोष्टी वेळेवर बघणं गरजेचं आहे की त्याचं मूळ कारण काय आहे. वरची लक्षणं ती वरवर बघून नाही चालणार, त्याचं मूळ कारण शोधलंच पाहिजे. सो बघा, परत दाखवते. सो हा खडा ज्या वेळेला इथे खाली येऊन अडकेल त्यावेळेला कळ बसायला सुरुवात होईल किंवा इथून येताना पण मोठा खूप असेल तर घासत घासत येईल तर तुम्हाला कळ बसेल ती, मग मागून पुढपर्यंत. बरं, तुम्ही म्हणाल मला लघवी अडकत नाही, पण समजा तुमचा खडा इथे अडकला असेल, ह्या ट्यूबमध्ये तर नाही ना अडकलेला, इकडची किडनीमध्ये समजा स्टोन नाही आहे, तर इकडून लघवी इझिली पास होणार आहे.
आपली लघवी अडकेल कधी? ज्या वेळेला तुमचा स्टोन इथे येईल. इथे जेव्हा स्टोन येईल तेव्हा तुमची लघवी अडकेल. म्हणजे हा खडा जर आहे इथे अडकलेला, इथून लघवी येते, ह्या किडनीमधून पण लघवी येते, तर दोन्हीकडून युरिन पास होते, ती येऊन इथे साचणार आहे आणि इथून मग ती एकच ट्यूब आहे, त्या ट्यूबमधून बाहेर पडणार आहे. पण जर खडा इथे अडकला ना, तरच तुमचा दोन्ही बाजूच्या वाटा इथे येऊन ब्लॉक होऊन जातील, तर तुमची लघवी अडकणार. मग तुम्ही म्हणणार लघवी होतच नाहीये, मग मुतखडाच असेल, मग पुढची धावपळ चालू होऊन जाते. पण जर इथे एकाच बाजूला खडा आहे तर दुसऱ्या बाजूने तर पास चालू आहे ना, दुसऱ्या बाजूने युरिन पास होणार आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे कुठेही युरिन तुमची अडकणार नाहीये. त्यामुळे मग इथे खडा असल्यावर बराच वेळा फक्त दुखतं जोरात, उलटी होते, त्रास होतो, एका बाजूला दुखणं होतं, पण लघवी अडकत नाही. लघवी अडकत नाही याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला मुतखडा नाही आहे, दुसरं काहीतरी त्रास असेल, असं नाही आहे. ते रूल आउट करणं गरजेचं राहतं. आणि दुसरी गोष्ट आहे, लालसर लघवीला कधी कधी होते. लक्षणांमध्ये लालसर लघवी होते म्हणजे काय? याचा अर्थ युरेटरला किंवा ते ब्लॅडरला किंवा कुठल्याही त्या पार्टमध्ये, किडनीपासून युरेथ्रापर्यंत कुठल्याही पार्टला कुठेतरी स्टोननी स्क्रॅच मारलेला आहे. स्क्रॅच मारला आहे, कणभर रक्त आलेलं असणार आहे बाहेर, भरपूर रक्त येतं असं नाही, नळी फाटली वगैरे असा प्रकार पटकन होत नाही. पण ती स्क्रॅच मारलाय किंवा स्क्रॅच मारत मारत खाली स्टोन उतरतोय, तर मग तो त्याच्यातला रक्ताचा एक कण जरी एवढ्या सगळ्या युरिनमध्ये मिक्स झाला, फॉर एक्झाम्पल बघा ना, तुम्ही लाल कलरचा एखादा थेंब घ्या, तो तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये किंवा एक कपभर पाण्यामध्ये टाका, भरपूर रेडिश होतं की नाही? मग तसंच सेम आहे, एक ड्रॉप जरी असेल पण तो तेवढ्या युरिनमध्ये मिक्स झाल्यावर रेड रेड युरिन होते. मग आपण म्हणतो लघवीला लाल होती, पण ह्याचा अर्थ लघवीला लाल होतीये, रक्त जाते वगैरे असं काही मोठं घाबरण्यासारखं तेवढं लगेचच नसतं. रेअर केसमध्ये खूप सारं ब्लड जातं. हिमॅच्युरिया इज अ डिफरंट थिंग. ते दरवेळेला स्टोन सोबत असेलच असं नाही. लाल लघवीला होत नाहीये, माझी लघवी अडकत नाही म्हणजे मुतखडा नाहीये असं नाहीये. मग तिथे तो खडा अडकलाय किंवा स्क्रॅच मारतोय तर कणभर रक्त मिक्स होणं थोडीशी लालसर युरिनला येऊ शकते. पण एका बाजूची वाट चालू असल्यामुळे युरिन तुमची पास होणार आहे. जेव्हा खाली येऊन अडकेल तरच युरिन ब्लॉक होणार आहे पूर्ण. मग लघवी रात्रभर झाली नाही, 4 तास झाली नाही, दुखतंय खूप, अडकून बसली, पोट फुगलं, ही बरीच लक्षणं चालू होऊन जातात. त्यामुळे मुतखड्याला वेळीच बघणं फार गरजेचं आहे. बरं, आता ह्याच्यावर उपचार काय आणि हा कसा कसा होतो याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ खूप लांब होतोय, आपण 2 किंवा 3 पार्टमध्ये मुतखड्याचं बघूया आपण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपला व्हिडिओ आणि आपला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल.